साहेब एक मिनिट माझं काम होतं बघा. हे बघा गैरसमज करून घेऊ नका. लांब गावावरनं आलो एक विनंती आहे. हे बघा गैरसमज करून घेऊ नका. हा बोल रे लवकर बोल. आज बोल. मी तसं सदन कुटुंबातलं आहे. काय झालं माहितीये एका ड्रायव्हर मित्रा सांगत मी इथं आलो. तू म्हणला इथं जवळपास जाऊन येतो म्हणला. पण 4 दिवस झाले बघा अजून पत्र त्याचा पत्ता नाही. अरे येईल रे तो. खिशातला पैका बी संपला बघा. आता हे बघा पैका नको मला तिकिटाचं तेवढं व्यवस्था करा बघा साहेब. तिकीटाची व्यवस्था करू आणि घराकडे मिस्त्री आले तर काय करू मी. नाही साहेब प्लीज तेवढी एक मेहरबानी करा. बघ तू जसा हे वाटतोयस ठीक आहे. तुला मी एक काम करतो. तुला हे आपले पैका नको. पैका नको तर मी काय तुला इथे मला वेळ नाही हेच घे तू. लय लय मेहरबानी झाली साहेब. लय मेहरबानी. साहेब साहेब एक मिनिट माझं तुमच्याकडे काम होतं. काय रे. हे बघा गैरसमज करून घेऊ नका. कसलं रे वा. मी लांब देशावरचा. मग घरचं तसं व्यवस्थित आहे. पण काय झालं माहिती झालं 4 दिवसापूर्वी मी एका मित्रासंगत आलो होतो. कशासाठी. इथं जातो म्हणून सांगितलं त्यानं. कुठे. इथं जवळपास आणि पण आलंच नाही. आता खिशातला पैका बी संपला. मग मी काय करू. पोटात बी काय नाही. आता मला हे बघा पोटात काय नाही तर जेवायलाच. हे बघा जेवण नको. घरी सगळे वाट बघत असतील माझी. मला गावी जायचं तिकिटाचे तेवढी व्यवस्था. तिकिटाचे पैसे. पैका नको. पैका नको साहेब. तुम्ही येऊन जरा तिकीट जरा काढून दिलं असतं बरं झालं. ड्रायव्हर आहे तिकीट काढून द्यायला. नव्हे तसं नाही माझं म्हणायचं. अरे एवढा धडधाकट दिसतोस तू. कुठेतरी काम कर आणि 4 पैसे मिळव. इथं कोकणात भरपूर काम आहे बघा. 4 दिवस मी काय मला वेळ नाही. मला लवकर काय ते सांग. मला ऑफिसला गेलं पाहिजे. तुम्ही तिकीट तेवढी काढून व्यवस्था करा. तिकीट नाही रे बा. मला जाऊ दे. चल उठ साहेब प्लीज तू असं कर. पाया पडतो प्लीज. माझ्या पाया पड नको. हे पाहिजे तर 50 रुपये ठेव. पैका नको. हे पाहिजे तर 50 रुपये ठेव. नाही तर मी चाललो. साहेब बरं ठीक आहे. आता एवढं म्हणता असं तर चल उठ उठ. लय मेहरबानी झाली साहेब. लय मेहरबानी. माझं एक काम होतं. हे बघा नाही